हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सकाळच्या आत्ता 8:30 वाजलेत आणि मला जायचं होतं रुद्रच्या शाळेत 9 वाजता. तर माझी घरातली सगळं कामं वगैरे सगळं आवरले आहेत आणि मी आता त्याच्याच शाळेत जाणार, कारण त्याच्या शाळेत शेवटचा दिवस आहे प्रशिक्षणाचा. तर तेच बघायला तो म्हणत होता की आई ये माझ्या शाळेत बघायला. तर मग मी तिकडेच जाणार आहे. आणि मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मी सजुरीचं प्रिपरेशन करून ठेवलं होतं, कारण मला सजुरी आणि वडी बनवायचे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी सजुरी आणि वडी ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा तर तिकडून जाऊन येते आणि मग दुपारनंतर मग मी बनवायला घेईन. अजून जेवण बनवायचं आहे, पण माघारी येऊनच जेवण बनवणं, फक्त नाश्ता वगैरे केला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला. पहिल्यांदा तर इथे मी किचनमध्ये आले होते. मला सजुरीसाठी मैद्याचं पीठ मळायचं होतं आणि आजच्या दिवशीच मी सजुरीचं सारण वगैरे करून ठेवलं होतं आणि आता मला रुद्राच्या शाळेत जायचं होतं. त्याच्या आधी म्हटलं ते पीठ मळावं, म्हणजे मग दुपारपर्यंत छान पीठ मुरतं आणि त्याच्या सजुऱ्या वगैरे खूप छान होतात. तर पहिल्यांदा इथे मी वाटीत तेल गरम करायला ठेवले, कारण की या मैद्याच्या पिठात हे गरम तेल घातलं की व्यवस्थित सजुऱ्या फुगतात पण आणि खुसखुशीत पण होतात. सजुरीचं पीठ मळताना एक टिप्स होती की याच्यात ना खायचा सोडा पण घालायचा, म्हणजे मी तर घालते खायचा सोडा, कारण की याने सजुऱ्या मऊ राहतात. कारण कसं असतं की आपण गरम गरम सजुरी खायला घेतो आणि ती एकदम छानच लागते, पण जशी ती शिळी होत जाते तसं मग त्याची चव एकदम त्या कडक होतात. सजुरीमुळे काय होते की त्या थोड्या मऊ राहतात आणि त्या खायला पण छान लागतात. यासाठी खायचा सोडा हा प्रमाणात असा टाकायचा त्याच्यात, मी तर टाकतेच. आणि मी पीठ हे व्यवस्थित एकदम घट्ट असं मळून घेतलं आहे, कारण की पातळ पीठ मळलं तर मग व्यवस्थित सजुऱ्या होणार नाहीत. एकदम घट्ट मळायचं आणि याचा गोळा बनवून मी साईडला ठेवून दिला आहे. हे सजुरीचं सारण आहे ना, ते मी आदल्या दिवशी रात्रीच भिजत ठेवलं होतं, पण दुसऱ्या दिवशी हे असं एकदम सुक्कानी फडफडीत झालं आहे. तर याच्यासाठी एक टिप्स होती की याला मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि याची छान अशी पावडर तयार होते. जमेल असं कोमट दूध घालायचं आणि तुम्हाला नाही गरज वाटली तर नाही घातलं तरी चालेल. मी तर इथे एकदम असं कोमट दूध वगैरे घालून एकदम मळून घेतलं आहे, त्याच्यामुळे सारण एकदम छान असं झालं आहे. एवढं आवरून मला रुद्राच्या शाळेत जायचं होतं, कारण की मी मगाशी सांगितल्यासारखं की त्याचं प्रशिक्षण होतं आणि लास्ट दिवस होता. त्याच्यामुळे सर्व पालकांना तिथे जायचं होतं बघण्यासाठी कार्यक्रम तो. आणि हे प्रशिक्षण तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी आणि मलखांब हे होतं याच्यात. हे सगळं शिवकालीन जे खेळ होते ना, ते या प्रशिक्षणामध्ये शिकवणार होते. असं त्यांनी एक खूप छान सांगितलं होतं की तुम्ही बाकीचे खेळ तर बाहेर तुम्ही खेळू शकता, लगोर खेळू शकता, फुटबॉल खेळू शकता, क्रिकेट खेळू शकता, पण हे जे खेळ आहेत रायफल शूटिंग, तलवारबाजी, मलखांब, हे तुम्हाला मराठी शाळेतच तुम्हाला हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी पण शिकवलं होतं. एवढ्या कमी म्हणजे 7 ते 8च दिवसाचं प्रशिक्षण होतं, पण मुलांनी पण खूप छान केलं होतं. यात रुद्रने पण भाग घेतला होता, त्याच्यामुळे मी पण मग बघायला गेले होते आणि मला पण उत्सुकता होती की रुद्र कसा खेळतो आहे ते मला बघायचं होतं. आणि यात दिसेल नक्कीच तुम्हाला, पण नीट बघितलं तर खूप छान मुलं खेळत होती. मुली पण होत्या, मुली पण खूप छान खेळत होत्या.
दुपारचे आत्ता 2:15 वाजलेत आणि माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत. जेवण वगैरे सगळं आवरून सगळं झालेलं आहे आणि मी सजुरीचं पीठ मळून ठेवलं होतं आणि तेच आता मी बनवणार आहे. आणि गावाकडे तर एवढं आता पावसाचं वातावरण झालं आहे ना, गरम पण होतं आहे आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे. बघू शकता तुम्ही, सगळं पावसाचं वातावरण झालं आहे गावाकडे. इथे सांगितल्याप्रमाणे मी दुपारपर्यंत बाकीची कामं आवरून घेतली होती आणि दुपारनंतरनं हे सगळं मी बनवायला घेतलं होतं. इथे मी चेक करत होते की व्यवस्थित पीठ भिजलं आहे ना, कारण की हा असा पदार्थ आहे की तो आला तर व्यवस्थित येतो, नाहीतर काही ना काहीतरी बिघडतं. त्याच्यामुळे एक वेगळीच उत्सुकता होती की अरे व्यवस्थित येतं आहे का नाही म्हणून. आणि बघू शकता इथे तुम्ही की मी याला लाटायला घेतलं आहे, तर एकदम छान असं ते लाटलं पण जातं आहे आणि खूप छान अशा सजुऱ्या बनल्या होत्या. इथे सर्व सजुऱ्या माझ्या बनवून झाल्या होत्या आणि मी तेलात तळायला घेतल्या होत्या. फुल गॅस पहिल्यांदा केला होता, कारण की तेल व्यवस्थित तापलं नव्हतं. नंतर मग तुम्ही मंद आचेवरती याला तळू शकता. नंतर मग मी व्यवस्थित सगळ्या सजुऱ्या तळून घेतल्या आणि सगळ्या सजुऱ्या व्यवस्थित फुलत होत्या, एकदम टम अशा फुगत होत्या. त्याच्यामुळे एक मनाला वेगळं समाधान मिळत होते की अरे म्हणजे आपण काहीतरी केलं आहे ना, त्याचं काहीतरी चीज झालं आहे आणि एकदम व्यवस्थित तो पदार्थ बनला आहे. खरंच एखादा पदार्थ आपण बनवायला घेतो ना आणि तो व्यवस्थित आला तर खूपच छान वाटत असतं. आणि या पारंपरिक रेसिपी आहेत, म्हणजे आपल्या आजी वगैरे असतात किंवा त्यांना खूप छान जमतात आणि आपण आत्ताची नवीन पिढी आहे त्याच्यामुळे जमतं आहे का नाही या विचाराने ते करायला घेतलेलं, पण एकदम छान असं जमलेलं. त्याच्यामुळे खूप खुशी होती मनाला. तर इथे माझ्या सर्व सजुऱ्या बनवून तयार झाल्या होत्या आणि वडीची पण मी तयारी करून घेतली होती आधी. त्याच्यामुळे मग वडी पण माझी तयार झाली होती. मी व्यवस्थित त्याला परतून घेत होते आणि ही वडी पण सजुरीसोबत खूप भारी लागते, एकदम टेस्टी लागते. आणि ही पण झाली होती बनवून माझी. तर बघितलं तुम्ही, माझी सजुरी आणि वडी पण बनवून झाली आणि आता मी पहिल्यांदा चहा बनवते. सकाळपासून खूप कंटाळा आला आहे आणि आजचा दिवस सगळा पूर्ण कामातच गेला. आणि चला
तर आजचा ब्लॉग हा मी इथेच एंड करते आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओज दिसतील. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.